आजच्या अर्जुनाला देखील संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये तेच सांगतात ना हो. माऊली म्हणतात विभूतीमध्ये भाव नसतो, भाव असतो तो मनुष्याच्या हृदयामध्ये. विभूतीमध्ये गुण असेल की नाही माहित नाही, पण मनुष्यामध्ये जर सत्व गुण असेल तर तो त्या विभूतीमधील भगवंताचे दर्शन देखील घेऊ शकतो. एक कुंभार माती आणि पाणी पासून विविध प्रकारचे अनेक भांडी निर्माण करतो. अगदी छोटा गडू असेल, गोलक असेल, माठ असेल, रांजण असेल, मातीपासून तवा देखील तयार करू शकतो. मातीपासून अनेक भांडे तयार होऊ शकतात. पण ते बनले आहे ते मातीपासूनच ना. माती आणि पाणी. वेगवेगळ्या भांड्याचे नाव जरी वेगळे असले पण त्याचा मूलभूत घटक म्हणजे माती आणि पाणी. त्याचप्रमाणे मनुष्य वरून जरी वेगवेगळा दिसला तरी त्याच्यामध्ये आतमधला मूलभूत घटक म्हणजे शांती, समाधान, आनंद, प्रसन्नता, या मूलभूत घटकांनीच मनुष्य बनलेला आहे. वरवरचा दिसणारा मनुष्य जे त्याचे रूप आहे ते वरवरचे आहे. आतमध्ये त्याच्या हृदयामध्ये जो भगवंत आहे तोच तो आनंदमय, समाधानमय, प्रसन्नमय, शांतीपूर्ण भगवंत आहे. आणि शेवटी रूप जरी गेले तर जे उरते, रूप गेल्यानंतर, शरीर गेल्यानंतर, ते असते त्या रूपाचे नाव. प्रभू श्रीरामांनी जेव्हा अवतार घेतला त्यांचे कार्य केले आणि परत वैकुंठात गेले तरी युगानुयुगे आजही प्रभू श्रीरामांचे नाव आहेच ना. भगवान श्रीकृष्ण देहात आले, त्यांनी त्यांचे कार्य केले आणि परत ज्या ठिकाणाहून आले होते त्या ठिकाणाहून देहाने परत गेलेच. पण आजही भगवान श्रीकृष्णांचे नाव आहेच ना. तेच विठोबांचे आहे, तेच दत्तात्रयांचे आहे, तेच माऊलींचे आहे, तेच संत तुकारामांचे आहे, तेच समर्थ रामदासांचे आहे, तेच स्वामी समर्थांचे, तेच गजानन महाराजांचे, तेच ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे आहे ना. जरी ते आज सर्व शरीराने नसले तरी जे आहे ते त्यांचे नाम आहे ना. भगवंत आणि संत वेगवेगळ्या रूपात येतात आणि जातात. राहते ते त्यांचे नाम, त्यांचे कार्य, त्यांची ओळख, त्यांचे सत्कर्म, त्यांचे सत्कार्य हे युगानुयुगे टिकून राहते. आणि भगवान श्रीकृष्ण देखील हेच म्हणतात, माझ्या भक्ताची कधी माझा भक्त माऊली म्हणून येतो तर कधी संत तुकाराम, कधी समर्थ रामदास. ह्या वेगवेगळ्या रूपांनी माझे भक्त येतात, माझे संत येतात, त्यांचे कार्य करतात आणि जातात. पण त्यांची ओळख, त्यांचे सत्कर्म युगानुयुगे तसेच राहते. म्हणून मनुष्याचे वेगवेगळे रूप जरी असले, विभूतींचे वेगवेगळे रूप जरी असले तरी त्यांचे नाम हे टिकून राहते. कारण नाम हे कुठल्याही मर्यादेत बसत नाही. काल मर्यादेच्या पलीकडे असलेले जर काही असेल तर ते फक्त नामच आहे, असे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात. महाराज म्हणतात की रूपापेक्षा जर काही श्रेष्ठ असेल,
अवतारापेक्षा देखील जर काही श्रेष्ठ असेल तर ते आहे भगवंताचे नाम. आणि जे श्रेष्ठ आहे तेच सत्य असते आणि नाम हेच सत्य आहे. म्हणून प्रत्येक मनुष्याने भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे असे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी कळवळून तेव्हाही सांगितले होते आणि आजही समाधीतून ते सांगतातच ना. प्रत्येक संत हेच सांगतात की अरे बाळा, तू नामस्मरण कर, भगवंताचे गोड नाम मुखाने घे. ज्याप्रमाणे मनुष्याला एखादा रोग झाला तर तो रोग बरा होण्यासाठी काही पथ्ये पाळावी लागतात. पथ्ये पाळली तर रोग लवकर बरा होतो. त्याचप्रमाणे जर मनुष्याला भवरोग झाला असेल तर त्याला देखील पथ्ये पाळावीच लागतील ना. कारण आपल्याला भवरोग कायमचा बरा करून आनंदमय भगवंतामध्ये स्थित व्हायचे आहे. आनंदमय भगवंताचे दर्शन नित्य प्रत्येक क्षणी घ्यायचे आहे. आणि त्याचा एकमेव पथ्य म्हणजे जे काही होत आहे तो माझा भगवंत, ते माझे गुरु करत आहे, मी करता नाही. माझा भगवंत, माझे गुरु हे खरे करते आहे. तो राम करता आहे, तो कृष्ण करता आहे. ही भावना ज्याच्या हृदयामध्ये दिवसेंदिवस दृढ होत जाते तो मनुष्य हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने भवरोगापासून मुक्त होऊ शकतो. आणि जो भवरोगापासून मुक्त होतो, मग काही जण विचारतील की भवरोग म्हणजे काय. भवरोग म्हणजे अशांत मन, अस्थिर मन, अस्वस्थ मन, असमाधानी मन, दुःखी मन, शोकात बुडालेले मन म्हणजे भवरोग. अशांतता, अस्थिरता, असमाधान, अप्रसन्नता, दयनीयता, शोक, चिंता, काळजी, तणाव याला भवरोग असे म्हटलेले आहे. या भवरोगातून जर मुक्त व्हायचे असेल तर अगोदर कर्तृत्वातून मुक्त व्हावे लागेल. म्हणून भगवान श्रीकृष्ण देखील अर्जुनाला हेच सांगतात, तू करता नाहीस असे समज. तू या ठिकाणी योगायोगाने एक निमित्त म्हणून उपस्थित आहेस असे समज. खरा करता मी आहे, तू नाहीस अर्जुना. जेव्हा ही भावना तू दृढ करशील, तू देखील या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जो दयनीय अवस्थेमध्ये बुडालेला आहेस, शोकात दुःखात बुडालेला आहेस, तू यातून बाहेर पडशील अर्जुना. हेच मार्गदर्शन माऊली आजच्या अर्जुनाला करतात आणि प्रत्येक गुरु आणि प्रत्येक संत देखील हेच मार्गदर्शन करतात की मनुष्याने मी करता नाही हा भाव हळूहळू दृढ करावा. म्हणजे त्या मनुष्याच्या जीवनामध्ये समाधान, शांती, आनंद स्थिर होईल. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज समाधानाची फार छान व्याख्या करतात. महाराज म्हणतात, जे मिळालेने आणखी काही मला हवे आहे असे जेव्हा वाटणे बंद होते त्याला समाधान म्हणतात. माऊली देखील हेच म्हणतात की समाधान ही मनुष्याच्या
अंतर्बाह्य सुधारणेची खूण आहे, ती ओळख आहे. जो मनुष्य अंतर्बाह्य आनंदी, स्थिर, शांत, समाधानी असतो, त्या मनुष्याची ओळख म्हणजे त्याचा चेहरा असतो. असे संत ज्ञानेश्वर माऊली अप्रत्यक्षपणे ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. पण काही लोक एक अपप्रचार करतात, आणि तो अपप्रचार म्हणजे मनुष्य प्रपंचात राहून कधी समाधानी होऊ शकत नाही, मनुष्य प्रपंचात राहून कधी आनंदी, शांत, स्थिर होऊ शकत नाही, असा अपप्रचार काही जण करतात. त्या लोकांपासून आपण सावध राहावे असे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात. आनंदाची, स्थिरतेची, शांततेची, प्रसन्नतेची आणि समाधानाची प्राप्ती करण्यासाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही. आपल्या संस्कृतीमधील 99% संत हे प्रापंचिक लोक होते आणि त्यांनी समाधानाचा शोध, आनंदाचा शोध, शांतीचा शोध प्रपंचात राहूनच केला ना. त्यामुळे समाधानाचा शोध घेण्यासाठी, समाधानाची प्राप्ती करण्यासाठी काहीही सोडण्याची आवश्यकता नाही. कारण जो मनुष्य एका ठिकाणी समाधानी राहू शकत नाही, तो दुसऱ्या ठिकाणी काय समाधानी राहिलो. त्याला अगदी स्वर्ग त्याच्या पायाजवळ आणून ठेवला तरी तो म्हणेल की ह्यात काहीतरी कमतरता आहे. समाधान हा बाह्य विषय नसून आंतरिक विषय आहे. आणि जो मनुष्य स्वतःच्या जीवनात प्रपंचात राहून व्यवहार करून उदरनिर्वाह करताना समाधानी राहू शकत नाही, तो मनुष्य सुख दुःखाच्या चक्रात अडकतो, असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये नकळतपणे, अप्रत्यक्षपणे वर्णन करतात. आणि माऊली म्हणतात, खरा ज्ञानी मनुष्य तो आहे जो प्रपंचात राहून स्वतःचा उद्धार करून घेतो, जो प्रपंचात राहून आनंद, शांती आणि समाधानाचा शोध घेतो. तो मनुष्य खरा ज्ञानी आहे. त्याला शास्त्र, पुराणे, वेद वाचण्याची काही गरज नाही. कारण वेद, शास्त्र, पुराणे याचा अभ्यास करण्याचा उद्देश म्हणजे आनंदाची प्राप्ती करणे आहे, ज्ञानाची प्राप्ती करणे नाही. त्यामुळे खरा ज्ञानी मनुष्य म्हणजे जो प्रपंचात राहून स्वतःचा उद्धार करून घेतो, आनंद, समाधान आणि शांतीचा शोध जिथे आहे तिथे घेतो, तो खरा ज्ञानी. बाकी सर्व अडाणी, असे माऊली म्हणतात. प्रपंचात राहूनच मनुष्याची देहबुद्धी नष्ट झाली पाहिजे आणि विषयाचे प्रेम, इंद्रियांच्या विषयाचे प्रेम हळूहळू कमी झाले पाहिजे. आणि त्यासाठी एक सूक्ष्म अस्त्र आहे. बरेचदा लढाई थेट न करता गनिमी काव्याने करून लढाई जिंकता येते. खूप सैन्य असेल, खूप शस्त्र असेल तर लढाई जिंकता येईल असे काही नाही. गनिमी काव्याने, सूक्ष्म अस्त्राने लढाई जिंकली जाऊ शकते. ह्या जगातील सर्वात मोठे उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्याकडे कमी सैन्य, कमी शस्त्र होते, पण तरी पण तो जाणता राजा, या विश्वातील सर्वात महान राजा छत्रपती शिवाजी महाराज सूक्ष्म अस्त्राने लढाई जिंकायचे. त्याचप्रमाणे विषयांचे प्रेम जडलेला मनुष्य
वासनेत अडकलेला मनुष्य गनिमी काव्याने समाधान आनंदाची प्राप्ती करू शकतो आणि त्यासाठी एक सूक्ष्म अस्त्र आहे आणि ते अस्त्र म्हणजे भगवंताचे गोड नाम मुखात अखंडपणे घेत राहणे. भगवंताचे नाम हे इतके मोठे परिणाम करणारे सूक्ष्म अस्त्र आहे की प्रत्येक संत प्रत्येक गुरु नामस्मरण करायला सांगतात. आणि जो मनुष्य मनापासून निश्चय करतो की मी रोज काही क्षण काही मिनिटे फक्त नामस्मरण करेन आणि ते करताना दुसरा कोणताही विचार करणार नाही, तो मनुष्य हळूहळू वासनेतून बाहेर पडतो, इंद्रियांच्या विषयातून बाहेर पडतो आणि त्याच्या पाठीशी दयाळू भगवंत उभा राहतो. अशा मनुष्याचा सहवास भगवंताला करायचा असतो. असे खुद्द भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की जो माझे नाम मनोभावे घेतो, उत्कट भक्तीने घेतो, त्याच्या जवळपास मी सदैव असतो रे अर्जुना.